आणि गेल्या काही तासापासून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना बघण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आज अमरावती मध्ये आल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की खऱ्या अर्थानं धनुष्यबाणाची शिवसेना आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार तंतोतंत पुढे नेण्यासाठी जीवाचं रान केलं आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते घडवले। आज मला देखील अभिमान आहे, मी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना माझं नेतृत्व हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे। कारण ते संवेदनशील नेतृत्व आहे, ते भावनाप्रधान नेतृत्व आहे, ते सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारं ते नेतृत्व आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचा खऱ्या अर्थानं विचारांचा वारसा जर कोण पुढे नेत असेल तर ते आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेऊन जात आहेत, याचा सगळ्यांना अभिमान असला पाहिजे। आज बघा, आज सकाळी देखील एक पत्रकार परिषद झाली। आजच्या पत्रकार परिषदेवर मला काही बोलायचं नाही, परंतु शिवसैनिक म्हणून तुम्हाला मला एक विनंती करायची आहे की आज त्या सीमेवर आपले सैनिक जीवाचं रान करतायत, आपले सैनिक तिथं जीवाचे रान करतायत म्हणून आपण इकडे सुरक्षित बसलेलो आहोत। परंतु त्यांच्यावर बोलताना देखील काही लोकांनी राजकारण केलं। मगाशी ज्याचा उल्लेख अभिजितजींनी या ठिकाणी केला, मग ती अंबरनाथची यात्रा असेल किंवा हजला जाणारे विमान रोखण्याचा वंदनीय बाळासाहेबांचा विचार असेल, या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर खरे जर भारताचे कोण नागरिक असतील तर त्यांनी आपल्या सैनिकांच्या मागं आपली ताकद उभी केली असती, ती विचारांची ताकद उभी केली असती। आपण जरी शारीरिकदृष्ट्या तिकडे जात नसलो तरी आम्ही सगळा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, ही खऱ्या अर्थानं अभिजितजी सांगण्याची आज वेळ आहे। परंतु त्यातही काही लोक राजकारण करतायत। काही लोकांनी सांगितलं की ते सैनिकांचं श्रेय आहे। अरे, आम्हाला देखील माहिती आहे की ते सैनिकांचं श्रेय आहे आणि ते सैनिक त्या ठिकाणी लढतायत म्हणूनच आम्ही जिवंत आहोत, याचं देखील भान आमच्या सगळ्या शिवसैनिकांना आहे। आणि म्हणून सैनिकांप्रती 100% आदर आणि अभिमान आमच्या सगळ्या शिवसैनिकांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे। परंतु या गोष्टीचं देखील राजकारण करतात। मी समजू शकतो की माझ्यावर टीका होते, मी समजू शकतो एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्याशिवाय त्यांचं दुकान चालू शकत नाही। परंतु ज्यावेळी भारत देशातला सैनिक पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुढे निघालेला आहे, त्याच्यात देखील खोडा घालण्याचं काम असली लोक करतायत, हे देखील आपण सगळ्यांनी डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे। आपला नेता संवेदनशील कसा आहे, भावनाप्रधान कसा आहे, हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे। आज सैनिक ज्यावेळी आपला गड तिथं जिंकतायत, भारत देश हा जगातला सर्वश्रेष्ठ देश आहे हे दाखवण्यासाठी सैनिक पुढे आलेले आहेत। त्याच वेळी ज्यावेळी जम्मू काश्मीरवर हल्ला झाला तर एकमेव असा सैनिक होता तो त्यांच्या मदतीला धावला आणि त्याचं नाव म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। मी त्याचा साक्षीदार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये होते त्याच दिवशी सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा निलेशजी राणेंनी घेतलेला होता। पण साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं, पक्षाच्या कामाच्या व्यतिरिक्त देखील जी घटना जम्मू काश्मीरमध्ये घडलेली आहे तिथं जाणं आणि त्यांना मदत करणं हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ काम आहे। आणि म्हणून ते त्या ठिकाणी पोचले। नुसते पोचले नाहीत, अभिजितजी रात्रभर जागे राहिले। प्रत्येक माणूस कसा आहे, त्याला काय हवं नकोय ते स्वतः शिंदे साहेबांनी तिथं जाऊन बघितलं। सैन्याला सांगितलं की माझा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, तिथल्या नागरिकांना सांगितलं तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही, पूर्ण शिवसेना तुमच्या सोबत आहे। असं नुसतं बोलून थांबले नाहीत, तर त्यांना मदत करताना शासनानं तर मदत केलीच, परंतु शिवसेना म्हणून त्यांना इथं आणण्याचं काम, पवित्र काम जर पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते देखील आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय, ही देखील माहिती आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे। आणि म्हणून बॉर्डरवर जसं सैनिक काम करतायत तसं एखादी आपत्ती आल्यानंतर
त्यांच्याकडे प्रथम पोहोचण्याचं काम जर कोण करत असतील तर ते एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि म्हणून त्या व्यक्तीबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. आज जे अडसूळ साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत मुंबईचं विमानतळ बंद आहे आणि ते विमानतळ बंद असल्यामुळं अनंत अडचणी इथे येताना एकनाथ शिंदे साहेबांसमोर आल्या. परंतु माझ्या अरे बाबांनो शांत राहा ना. अनंत अडचणी एकनाथ शिंदे साहेबांसमोर आल्या, परंतु मला माझ्या शिवसैनिकाला भेटायला जायचं आहे, त्याच्याशी मला संवाद साधायचा आहे. किती अडचणी आल्या तरी चालतील, परंतु मी त्या ठिकाणी पोचणारच आहे. हे फक्त कोण करू शकतो तर तो एक सच्चा शिवसैनिक करू शकतो, म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. आज 10-15 मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येतील, परंतु ते इथं आल्यानंतर आपण त्यांना विश्वास दिला पाहिजे की येणारी स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे, येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली दखल घेण्या एवढं मताधिक्य प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण मिळवू, अशा पद्धतीची यंत्रणा आणि अशा पद्धतीचा संकल्प आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण केला पाहिजे. कारण शेवटी शिवसेना म्हणून काम करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं 18-18, 20-20 तास काम करतायत, माझं असं मत नाही की तुम्ही 18 तास काम करावं, परंतु ते जर 20 तास काम करत असतील तर दिवसातनं 2 तास आपण जर खरे शिवसैनिक असू, खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार आपण तळागाळापर्यंत पोहोचवणार असू आणि खऱ्या अर्थानं आपली एकनाथ शिंदे साहेबांवर निष्ठा असेल तर दिवसातले 2 तास जर तुम्ही फक्त एकनाथ शिंदे साहेबांना दिलेत तर एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात असलेली शिवसेना आपण या अमरावती जिल्ह्यामध्ये देखील फार मोठ्या ताकदीनं उभी करू शकतो, हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. पण आपण पुढाकार घेतला पाहिजे. आपण सगळ्यांनी साहेबांना विश्वास दिला पाहिजे की चांगल्या कामासाठी आम्हाला जे जे काही शिवसैनिक म्हणून करावं लागेल ती करण्याची जबाबदारी तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही आज स्वीकारलेली आहे. शिवसेना वाढवण्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. आपल्याला माहीत असेल की मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि मागच्या 1 वर्षापूर्वी एक घटना रायगड जिल्ह्यामध्ये घडली. इरसालवाडी नावाची एक वाडी होती. पावसाळ्यामध्ये ती सगळी वाडी मातीखाली गाडली गेली आणि ती मातीखाली वाडी गाडली गेल्यानंतर मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. 4:45 सकाळी पहाटे 4:45 अभिजितची ही गोष्ट आहे. साहेबांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की नक्की परिस्थिती काय आहे. मी पालकमंत्री या नात्यानं साहेबांना सांगितलं की साहेब मी इथं पालकमंत्री म्हणून आहे, तुम्ही शांत आता विश्रांती घ्या, मी सकाळी तुम्हाला 8-8:30 वाजता फोन करतो. तुम्हाला एक गोष्ट माहिती असली पाहिजे, 7 वाजता फोन ठेवल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी पोहोचले. 11:30 वाजेपर्यंत स्वतः उभं राहून त्यांनी सगळी पाहणी केली आणि 11:30 वाजता त्यांनी मला सांगितलं की आता मी मुंबईला जातो. पण ते मुंबईला गेले नाहीत, ते एका पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी मला बोलवलं आणि मला त्यांनी सांगितलं की मला हा 5 किलोमीटरचा कडा चढून जायचा आहे, मला आता इरसालवाडीच्या इथं जायचं आहे. मी साहेबांना सांगितलं की साहेब हा रात्री मी प्रयत्न केला होता, परंतु मी 300 मीटरचा चढा चढल्यानंतर मला लक्षात आलं की मी पोहोचू शकत नाही. साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही हे धाडस करू नका अशी विनंती मी साहेबांना केली. तरी देखील आम्हाला सगळ्यांना चकवा देत स्वतःची प्रकृती बरी नसताना माननीय एकनाथ शिंदे साहेब 5 किलोमीटरचा कडा चढून गेले. तिथल्या जे कोण हयात लोक होते तिथल्या लोकांना त्यांनी दिलासा दिला आणि त्यानंतर 5 किलोमीटरचा कडा ते पुन्हा चालून खाली आले. मी जेव्हा त्यांच्या समवेत गाडीमध्ये बसलो आणि मी त्यांना विचारलं एक प्रश्न की साहेब राज्याचे एकमेव मुख्यमंत्री तुम्ही असे आहात की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही 5 किलोमीटरचा हा कडा चालून गेला. त्या व्यक्तीनं जे उत्तर दिलं त्याचा अभ्यास शिवसैनिकांनी करणं गरजेचं आहे. त्यांनी मला सांगितलं की 11:30 वाजता मला जो फोन आला तो प्रांताधिकाऱ्यांचा फोन होता आणि त्या प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना असं सांगितलं की एका कुटुंबातली आई वडील आणि 2 लहान मुलं ही गाडली गेली, त्या 4 लोकांचं काय करायचं हा प्रश्न त्या प्रांताधिकाऱ्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. आणि स्वतः त्यांचं पालकत्व स्वीकारून माननीय एकनाथ शिंदे साहेब
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 5 किलोमीटरचा कडावर चढून गेले आणि त्यांचा अंत्यविधी करून खाली आले. एवढं पालकत्व स्वीकारणारा आपला नेता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून कोण काय टीका करतं हे बघत बसण्यापेक्षा आपण शिंदे साहेबांसाठी काय करणार आहोत, आपण शिवसेनेसाठी काय करणार आहोत, ही शिवसेना आपण पुढे कशी घेऊन जाणार आहोत ह्याचा कधीतरी आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आपण आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि साहेबांना सांगितलं पाहिजे की साहेब तुमच्या सोबत आम्ही काम करणार आहोत. आज अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मी पक्षाच्या वतीनं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. शिंदे साहेबांच्या वतीनं हा देखील शब्द देतो की त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही. पण आपण सगळ्यांनी, जुने असतील नवे असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण सगळ्यांनी एकत्र मिळून जिंकण्याची आवश्यकता आहे. आणि ती खरं शिंदे साहेबांना आपण भेट दी, मला आठवण करून दिली. आणि आज आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला की मोजरी गाव जे आहे, जिथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे, आज महाराष्ट्रातलं 4थं पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला. मला असं वाटतं हे देखील पक्षानं केलेलं काम आहे. आज PM टेक्सटाईल पार्क तुमच्याकडे अमरावतीमध्ये झाला आहे. कालपर्यंत त्याच्या जागा विकल्या जात नव्हत्या MIDC कडनं, कारण त्याचा रेट अभिजितजी 1540 रुपये होता. आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, माननीय देवेंद्रजींच्या सल्ल्यानं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सल्ल्यानं तो 1500 रुपयाचा रेट आजच्या बैठकीमध्ये मी 600 रुपये केला आहे. भविष्यामध्ये सगळ्या टेक्सटाईल इंडस्ट्रीज या अमरावतीमध्ये येतील आणि आपल्या सगळ्यांना रोजगार याच्यातनं मिळणार आहे. MSMEसाठी पार्क करण्याचा आज आम्ही निर्णय घेतला. IT सेक्टरमध्ये IT पार्क करण्याचा आम्ही निर्णय घेतला. मला एक आपल्याला विनंती करायची आहे की जरी शासन म्हणून हे निर्णय मी घेतलेले आहेत तरी आज मी शिवसेनेचा मंत्री आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. मगाशी मॅडमनी सांगितलं की मी 4-4, 5-5 वेळा अमरावतीमध्ये आलो. येण्याचं कारण एवढंच होतं की ज्या नेत्यानं माझ्यावर उद्योगमंत्रीपदाची जबाबदारी टाकलेली आहे त्या नेत्याला, त्याला आवश्यक असलेलं, त्याच्या मनामध्ये असलेलं, त्याच्या डोक्यामध्ये असलेलं काम या अमरावती जिल्ह्यामध्ये उभं राहिलं पाहिजे, उद्योग विभागाच्या मार्फत उभं राहिलं पाहिजे. म्हणून प्रामाणिकपणानं काम करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्याच्यातनंच आज या अमरावतीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, मला अभिजितजी तुमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे. आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जर सगळ्यात कुठं चांगली राबवली गेली तर तुमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये राबवली गेली. आज 108% मुलांना 100% आम्ही टार्गेट दिलं होतं, पण आमच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या घटकांना बरोबर घेऊन 108% टार्गेट पूर्ण केलं. आणि या पूर्ण अमरावती विभागामध्ये 3700 लोकांना आम्ही स्वतःच्या पायावर उभं करण्यामध्ये यशस्वी झालो. हा उपक्रम तुम्ही हातामध्ये घ्या, ही मोहीम तुम्ही हातामध्ये घ्या. इथे बसलेले जे तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना देखील मला विनंती करायची आहे की तुम्हाला देखील स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी आज उद्योगमंत्री या नात्याने मी स्वीकारली. फक्त तुम्ही पुढाकार घ्या. तुमच्या सोबत उद्योग विभाग घेऊन तुमच्या पाठीशी उभं राहायला मी 100% तयार आहे. आपल्या शासनाच्या योजना देखील तुम्ही स्वतः मार्फत लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. विश्वकर्मा नावाची योजना, अतिशय उपयुक्त योजना 12 बलुतेदारांसाठी, ती आज माझ्या विभागाकडनं घेतली जाते. ती देखील आपण पुढे शिवसेनेमार्फत जर पुढे नेली तर आपण देखील तरुणांना आणि तरुणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करतो. अशा पद्धतीचं चित्र आपल्या शिवसेनेमार्फत निर्माण होईल आणि संघटन आहे त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं वाढेल. ही देखील मला सूचना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायची आहे. त्याच्यामुळे आमचे विभाग जे आहेत, या विभागाकडनं आपल्या शिवसेनेसाठी, आपली शिवसेना वाढण्यासाठी, आपली महायुती वाढण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळण्यासाठी जे जे काय आमच्याकडनं काम करून घ्यायचं आहे ते आपण शिवसैनिक म्हणून करून घ्यावं, ही देखील आपल्याला विनंती आहे. कारण आज माझ्यासमोरचं शिवसेना हे जर नाव काढून टाकलं, माझ्यासमोरचं माझ्या नेत्याचं नाव काढून टाकलं तर उदय सामंतला काय किंमत आहे हा विचार देखील उदय सामंतने केला पाहिजे. आणि म्हणून शिवसेना आहे म्हणून उदय सामंत आहे, एकनाथ शिंदे आहेत म्हणून उदय सामंत आहेत, ही भावना प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये रुजवण्यासाठी शिवसैनिकांनी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. गटबाजी, मनभेद हे साहेबांसाठी आपण सोडून दिले पाहिजेत. कारण साहेबांपेक्षा मोठं कोण नाही, शिंदे साहेबांपेक्षा मोठं कोण नाही. आणि आपल्यातले मतभेद हे आपण संपवले पाहिजेत. नव्या येणाऱ्या लोकांना देखील
हा पक्ष पूर्वीपासून त्यांचा आहे असं त्यांना वाटलं पाहिजे. एवढं काम चांगलं सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करावं हीच माझी आपल्याला सूचना माझा विनंती आहे. आणि यासाठी माझं म्हणणं आहे की शिवसेनेनं देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम आपण सुरू केले पाहिजे. आपण चांगल्या पद्धतीनं तरुणांना आणि तरुणींना दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. मग ते दिशा देत असताना साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे काही मंत्रालय आहेत, माझा उद्योग विभाग आहे, दादा भुसे साहेबांकडे शालेय शिक्षण विभाग आहे, संजय राठोड साहेबांकडे जलसंधारण विभाग आहे, ह्या सगळ्या विभागांचा उपयोग आपण जनतेला कसा करून देतो यासाठी शिवसैनिकांनी पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. तक्रारी बंद केल्या पाहिजेत. मी माझं उदाहरण देतो. मी वयाच्या 28व्या वर्षी आमदार झालो. वयाच्या 28व्या वर्षी आमदार झाल्यानंतर सलग मी 5 वेळा निवडून येतोय, पण माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी एकाचीही कधी तक्रार केली नाही. आपण दुसऱ्याची तक्रार करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा चांगलं काम जर आपण करून दाखवलं तर पक्ष त्याची दखल घेते. हा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आलेला आहे. आणि म्हणून पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलं कॉम्पिटिशन आपण लावू. पदाधिकाऱ्यांनी एकामेकापेक्षा चांगलं काम करायला शिकलं पाहिजे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची नजर एवढी डोळस आहे की त्यांच्या नजरेतनं कुठचाही चांगला कार्यकर्ता चुकत नाही. त्याच्यामुळे तिथं सारखं पण जायची आवश्यकता नाही. माझी अजून एक पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की मी देखील आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करतो, पण उद्योगमंत्री म्हणून जरी काम करत असलो तरी अभिजितजी मी 3 दिवस माझ्या जिल्ह्याला देतो. मी मुंबईला जात नाही. मी सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे मुंबईमध्ये असतो. गुरुवार आणि शुक्रवार मी महाराष्ट्रामध्ये साहेबांसाठी फिरतो. आणि शनिवार, रविवार आणि जमलं तर सोमवार हे माझ्या मी जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये राहतो. मी समजू शकतो की मंगळवारी कॅबिनेट असते म्हणून सोमवार, मंगळवार, बुधवार कशाला. सोमवार, मंगळवार पदाधिकारी जर मुंबईमध्ये येत असतील तर ते मी समजू शकतो. परंतु काही लोकांनी मुक्काम पोस्ट मुंबई हा पत्ता करू नये ही माझी कळकळीची विनंती आपल्याला आहे. कारण शेवटी आपण आपल्याला फसवत नाही, आपण शिंदे साहेबांना फसवतोय हे देखील भान पदाधिकाऱ्यांना असणं गरजेचं आहे. शेवटी आपली ताकद मुंबईला येऊन आम्हाला कळणार नाही. ज्या दिवशी तुमच्या गावामध्ये आम्ही येऊ आणि शिंदे साहेबांवर प्रेम करणाऱ्या हजारो लोकांना तुम्ही जमवाल त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमची ताकद आम्हाला कळणार आहे. नुसतं मुंबईला फिरून तिकीट मिळणार नाही, मुंबईला फिरून तुमची कामं होणार नाहीत. जनतेची कामं करायला मुंबईमध्ये गेलं पाहिजे, याच्यामध्ये दुमत असण्याचं काय कारण नाही. पण सोमवारपासून रविवारपर्यंत कायमस्वरूपीत मुंबईमध्ये राहायचं हे देखील काही लोकांनी, उद्योगमंत्री असल्यामुळे सांगतो, हे उद्योग बंद केले पाहिजेत. कारण शेवटी आपण जनतेशी बांधील आहोत, आपण सर्वसामान्य माणसाशी बांधील आहोत. आपली नाळ ही सर्वसामान्य माणसाबरोबर जुळलेली असली पाहिजे. आणि म्हणूनच आमच्यासारखे कार्यकर्ते हे 5-5 वेळा निवडून येतात. अनेक वातावरण निर्माण झालं होतं. आम्ही ज्यावेळी साहेबांबरोबर गुवाहाटीला गेलो, अनेक लोकांनी सांगितलं हे काय आता निवडून येत नाहीत, हे असं करत नाहीत, ते तसं करत नाहीत. आपण शिवसेनेनं 80 जागा लढवल्या. किती? 80 जागा. साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण 60 जागा जिंकलो. आणि जे रोज सकाळी आपल्यावर टीका करतात त्यांनी 100 जागा लढवल्या आणि काचकूच करत 20 जागा निवडून आल्या. त्यातले पण काही लोक शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत. त्याच्यामुळे आपला रिझल्ट 80% आहे. त्यांचा 35% लागावा अशी इच्छा होती, पण त्यांचा 20% पण नाही. आणि ते लोक शिंदे साहेबांवर टीका करतात. मला असं वाटतं की वैचारिकदृष्ट्या त्यांच्यावर तुटून पडलं पाहिजे. माझा नेता काय, माझा मुख्य नेता काय ही सांगण्याची ताकद आमच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखामध्ये आली पाहिजे. एवढी जनजागृती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्याच्या कालावधीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करावी, एवढी देखील मला विनंती करायची आहे. शेवटी आपण देखील अभ्यास केला पाहिजे. जो आपल्यावर टीका करतोय त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर देण्यापेक्षा आपण त्याला वैचारिक उत्तर दिलं पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्याचा आवाज बंद होईल. आणि म्हणून शाखा प्रमुखांना विनंती आहे, उपविभाग प्रमुखांना विनंती आहे, विभाग प्रमुखांना विनंती आहे, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, नवीन आलेल्या लोकांना विनंती आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विकासाचा अभ्यास आपण केला पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आज शिवसेनेच्या माझ्या महिला भगिनी पदाधिकारी इथं उपस्थित आहेत. शिवसेनेची सभासद नोंदणी, पुरुषांमध्ये मतमतांतर असू शकतं, पण ज्यावेळी माझी महिला भगिनी शिवसेनेचा पदाधिकारी महिला भगिनीकडे जाईल आणि सांगेल आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजे तुमच्या भावानं तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, तुम्हाला सांगण्याची देखील आवश्यकता नाही. ती स्वतःचा फॉर्म शिवसेनेचा भरून तुमच्या हातामध्ये देईल. पण शेवटी आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण कार्यालयामध्ये बसून सभासद नोंदणी करून उपयोगाचं नाही.
आपण लोकांच्या घरामध्ये गेलं पाहिजे, आपण लोकांशी चर्चा केली पाहिजे आणि सभासद नोंदणीमध्ये देखील माझा अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा अग्रेसर जिल्हा आहे हे दाखवण्याची भूमिका देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही संकल्प करून तयार केली पाहिजे। शेवटी आपले महत्त्व काय, मी तर माझ्या जिल्ह्यामध्ये अभिजितची एक सिस्टीम तयार करून टाकलेली आहे। जो पदाधिकारी, जो गावातला पदाधिकारी माझ्याकडे पालकमंत्री म्हणून काम घेऊन येतो, शिवसेनेचा सर्वसामान्य जनता आली तर मी त्यांचं 100% काम करतो, पण माझ्याकडे विभाग प्रमुख जर काम घेऊन आला तर मी त्याला पहिलं विचारतो, तू ज्या गावामध्ये राहतोस त्या गावातली सभासद नोंदणी किती झाली? ती जर 70% झाली असेल तर मला काम सांगायचं, नाही तर काम सांगायचं नाही। हे मी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कंपल्शन केलेलं आहे। याचं कारण सांगतो, कारण निवडणुकीत आपण कामं करून पुढे जातो तर केलेलं काम हे कुणी केलंय हे देखील जनतेला माहीत नसतं, हे देखील त्या गावातल्या लोकांना माहीत नसतं आणि म्हणून आपल्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकासाची कामं ही लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्याकडनं घेतलेले धोरणात्मक निर्णय हे लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। एक साधं उदाहरण मी आपल्याला देतो। आज जगाच्या पातळीवर सगळ्यात मोठा इव्हेंट महाराष्ट्रामध्ये होतो, सगळ्यात मोठा, तो म्हणजे आळंदीपासून पंढरपूरला 225 किलोमीटरची वारी 20 लाख लोक चालून जातात। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकही मुख्यमंत्री असे झाले नाहीत की त्यांनी वारीतल्या दिंडीला मदत केली। एकमेव एकनाथ शिंदे साहेब असे आहेत की ज्यांनी, वारकरी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे, वारकरी म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आहे, वारकरी म्हणजे आपला अभ्यास आहे आणि वारकरी म्हणजे माझी मराठी भाषा आहे असं समजून प्रत्येक दिंडीला पैसे देण्याचं काम, निधी देण्याचं काम या महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून कोणी केलं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। आजपर्यंतचे एकमेव मुख्यमंत्री असे आहेत की ज्यांचा दिल्लीच्या तख्तावर सत्कार झाला आणि तो कोणी केला? शरद पवार साहेबांनी केला। आणि शरद पवार साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की सर्वसामान्य कुटुंबातनं महाराष्ट्राला न्याय देणारा महाराष्ट्राचा एकमेव मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत। असा पुरस्कार आणि असा सत्कार दिल्लीच्या तख्तावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा झाला। हे सगळं आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। आज आपले मुख्य नेते ज्या पद्धतीनं काम करतायत आपण त्या पद्धतीनं काम करायला शिकलं पाहिजे। त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी घेतलेली धोरणं, त्यांनी घेतलेले ऐतिहासिक जे काही निर्णय आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत। मला असं वाटतं की सभासद नोंदणीच्या बाबतीत आपण जर हा उपक्रम हाती घेतला आणि साहेबांचे निर्णय जर लोकांपर्यंत पोहोचवले तर महाराष्ट्रामध्ये एक माहोल आपण तयार करू शकतो, एक मोहोळ उठवू शकतो आणि ते मोहोळ माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच नावाचा असेल हा विश्वास देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला। आणि म्हणून ज्या माणसानं मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतःच्या वागण्यामध्ये बदल केला नाही, स्वतःच्या राहणीमानामध्ये बदल केला नाही, स्वतःच्या बोलण्यामध्ये बदल केला नाही, स्वतःच्या विचारामध्ये बदल केला नाही, अशा नेत्याचे कार्यकर्ते म्हणून, शिवसैनिक म्हणून आपण काम करतोय। हा आपल्याला अभिमान असला पाहिजे, हा आपल्याला गर्व असला पाहिजे आणि त्याच गर्वानं आपण शिवसेना वाढवली पाहिजे हेच सांगण्यासाठी आज आम्ही सगळे मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत या अमरावतीमध्ये आलेलो आहोत। आज पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, या सगळ्यामध्ये आपली ताकद वाढवणं गरजेचं आहे। ताकद आपली 100% वाढू शकते, फक्त आपण लोकांपर्यंत किती पोहोचतोय, आपण लोकांना किती विश्वासात घेतोय, आपण लोकांना विश्वासात घेऊन आपली कामं किती सांगतोय, केलेली कामं किती सांगतोय याच्यावर आपलं यश अवलंबून आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे। आज आपल्याला कदाचित असं वाटत असेल की आम्ही इथे येतोय, आम्ही भाषणं करून सांगतोय, आम्हाला हे फार सोपं आहे, पण तुम्ही देखील मंत्री म्हणून मला विचारलं पाहिजे। शिवसेना ही अशी असली पाहिजे, तू भाषण करतोय, तुझ्या गावामध्ये तू सभासद नोंदणी किती केलीस? मी देखील अभिमानानं सांगतो, मी ज्या गावातनं निवडणूक लढवतो त्या गावाची नोंदणी, जेवढं मतदान झालं त्याच्या 90% नोंदणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केलेली आहे आणि म्हणूनच मला हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे। माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये 1 लाखाची सभासद नोंदणी होणार आहे, 60,000पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, म्हणून मला हे सांगण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे हीच अधिकार शक्ती आपल्यामध्ये जर आणायची असेल तर आपण देखील ही सभासद नोंदणी फार मोठ्या ताकदीनं केली पाहिजे आणि ही सभासद नोंदणी आपण जर फार मोठ्या ताकदीनं केली
तर आपल्याला कुठेही अपयश येऊ शकत नाही, एवढी ताकद आपल्या शिवसैनिकांमध्ये आहे. आपण अनेक गोष्टी बघतो मगाशी, आणि ती म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. त्यांचा वारसा घेऊन शिवसेना पुढे चाललेली आहे. त्यांचा विचार घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे चाललेलो आहोत. त्याच्यामुळं ती ताकद तशीच टिकवणं, अन्यायाला वाचा फोडणं, अन्यायाच्या विरोधात पेटून उठणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठीच आम्ही उठाव केला. मगाशी मला कोणीतरी विचारलं पत्रकारांनी, तुम्ही उठाव केला? नक्कीच आम्ही उठाव केला. आम्ही जो उठाव केला तो ऐतिहासिक ठरला, त्याची नोंद अनेकांनी घेतली. पण आम्ही उठाव करत असताना एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वतःच्या मुलाखतीतनं असं सांगितलं होतं की मला जर माझ्या शिवसेनेची काँग्रेस बनवावी लागेल तर मी शिवसेनेचं दुकान बंद करणार आहे, अशा शिवसेनेच्या धनुष्यबाणाला ज्यांनी काँग्रेसच्या मांडीवर नेऊन ठेवलं होतं, त्या धनुष्यबाणाला त्यांच्या मांडीवरनं खेचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणून तो आम्ही उठाव केला. कोण म्हणतं आम्ही गद्दारी केली, असं केलं तसं केलं, हे सगळं इतिहास जमा झाला. या निवडणुकीतनं गद्दार कोण हे निश्चित झाले. ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा विचार सोडला, ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली, जे काँग्रेसबरोबर गेले, ज्यांनी मताचा अनादर करून काँग्रेसबरोबर जाण्याची भूमिका घेतली, ते खऱ्या अर्थानं गद्दार आहेत हे महाराष्ट्रातल्या मतदारांनी दाखवून दिलं. आणि म्हणून हा आम्ही विजयोत्सव साजरा करत असताना भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अमरावतीमध्ये देखील आम्हाला विजयोत्सव साजरा करायचा आहे. आमच्याकडनं जे काही सहकार्य तुम्हाला लागेल, जी काय आम्हाला संघटनात्मक ताकद तुम्हाला द्यायची आहे, ती ताकद देण्यासाठीच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी आहोत. आणि यासाठीच हा मला असं वाटतं की आजचा संवाद मेळावा आहे. संवाद मेळावा करत असताना संवादाची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आता आज आपण संवाद मेळावा घेतोय. संवाद मेळावा घेऊन गेल्यानंतर जुन्यांनी नव्यांबरोबर बोलायचं नाही आणि नव्याने जुन्यांबरोबर बोलायचं नाही, हा संवाद होऊ शकत नाही. संवाद म्हणजे एकामेकाबरोबर आपण संवाद केला पाहिजे, एकामेकाबरोबर आपण चर्चा केली पाहिजे, नाक्या नाक्यावरची चर्चा थांबवली पाहिजे. आणि नाक्या नाक्यावर चर्चा जी करायची असेल तर ती फक्त शिवसेनेची, धनुष्यबाणाची आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला पाहिजे. तरच हा संवाद मेळावा यशस्वी होईल असं माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे. आज कोकणमध्ये आपण जर बघितलं, कोकणामध्ये 15 जागा आम्ही लढलो. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या 15 जागा आम्ही लढलो. एक जागा फक्त आमच्याकडनं सुटली, 1000 मतानं वाचले. बाकी 15 पैकी 14 जागा आम्ही जिंकलो. आणि मताधिक्य किती होतं? प्रत्येकाचं मताधिक्य ॲव्हरेज जर काढलं तर 50,000च्या वरचं होतं. आणि कोकण जसा वंदनीय बाळासाहेबांचा बालेकिल्ला आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे, तसाच बालेकिल्ला अमरावती व्हावा ही प्रामाणिकपणाची आमची सगळ्यांची भावना आहे. कोण काय बोलतंय, कोण टीका करतंय याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. अमरावतीमध्ये आणि अमरावतीच्या परिसरामध्ये अभिजितजी टीकाकारच आहे. नावं मी घेत नाही. हा टीका करतो, तो टीका करतो, हा ह्याची ताकद दाखवतोय, तो त्याची ताकद दाखवतोय. आपण अशी नको ताकद दाखवूया. जे ताकद दाखवत होते त्यांची ताकद त्यांना दिसलेली आहे. त्याच्यामुळे आपण ताकद खऱ्या अर्थानं मतदानातनं दाखवूया. आपण साहेबांना सांगू स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती करत असाल तर आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत, आम्ही सगळ्या निवडून आणून देऊ शकतो. ही ताकद आणि हा विश्वास माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी आजच्या ह्या मेळाव्याचा उपयोग झाला पाहिजे. मगाशी अडसूळ साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की मी ज्यावेळी अमरावतीमध्ये आलो त्यावेळी देखील या मेळाव्याला प्रचंड गर्दी होती. आता देखील प्रचंड गर्दी आहे. काही लोक ब्रेक घेऊन बाहेर जाऊन आले. कार्यकर्ते देखील आपले हुशार आहेत, आपला शिवसैनिक देखील हुशार आहे. कधी कुठच्या वेळेला ब्रेक घ्यायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे. म्हणून ते ब्रेक घेतला. आता सगळे आलेत, आता परत फुल झालेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा शिवसैनिकांनी दाखवून दिलं आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना त्याच्या अडचणींमुळं जरी उशीर झाला असला तरी आम्ही खऱ्या अर्थानं त्यांच्यावर प्रेम करतो. म्हणून पुन्हा एकदा आपण हजारोंच्या संख्येनं या सभागृहामध्ये आपण जमलेला आहे. हा उल्लेख मी का करतोय याचं पण कारण आहे. आता उद्या कोणतरी परत म्हणणार त्या खुर्च्या रिकाम्या होत्या, त्या खुर्च्या रिकाम्या होत्या, तर हे सगळे फोटो काढून आताच ठेवा. तर सभा संपल्यानंतर काही अमरावतीतले महाभाग इकडे येतील, त्या खुर्च्यांचे फोटो काढतील आणि उद्या सांगतील बघा कोणच नव्हतं.
कारण ते अशा गर्दीत येत नाहीत, ते गर्दी ओसरल्यावर येतात, माणसं नसताना येऊन आव्हान देतात. याचा अनुभव देखील तुम्हाला मला सगळ्यांनाच आहे. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आपण आपली चिंता करूया, आपण शिवसेनेची चिंता करूया. जी शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत आहे ती कशा पद्धतीनं पुढं न्यायची याची आपण चिंता करूया आणि ती चिंता करत करतच शिवसेना वाढवूया. हा संकल्प आणि शपथ आजच्या दिवशी आपण घेऊया. आज प्रकल्प अनेक येत आहेत. मला असं वाटतं की आपले मुख्य नेते, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की साहेबांचं आगमन या ठिकाणी झाल्यानंतर सगळ्यांनी स्वतःच्या जागेवर उभं राहून त्यांचं स्वागत करावं. आज आपला नेता आपल्याला भेटायला अमरावतीमध्ये येतोय, त्याच टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत झालं पाहिजे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन या सभागृहामध्ये होतंय. आपण सगळ्यांनी उभं राहून त्यांचं मनपूर्वक स्वागत करावं एवढीच विनंती जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांना करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीनं शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं अमरावतीमध्ये स्वागत करतो आणि माझं लांबलेलं मनोगत